नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले. शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. शिवाय चॅनलवर आपण आध्यात्मिक पोथी आणि पुस्तकांचं वाचन करतो. चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि प्रत्येक पुस्तक ऐकायला मिळेल. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु दत्तानंद स्वामी महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु मौनीदेव स्वामी महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु संचारेश्वर स्वामी महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री क्षेत्र गाणगापूर निवासी श्री ठाकूर महाराज लिखित श्री गुरुचरित्र कथायुक्त अल्पबोध या पुस्तकाचं आपण पठण करणार आहोत. सुरू करूया. ओम दत्त. श्री गुरुचरित्र कथायुक्त अल्पबोध. ओम दत्त. अध्याय 2. मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे नामधारक श्री गुरुचरणांचे ध्यान करीत चालला असता विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसला असता त्याला थोडी झोप लागते. स्वप्नात त्याला श्रीगुरु दिसतात. शिरी जटाभार, अंगी भस्म, पीतांबर, व्याघ्रचर्म धारण अशा प्रकारे ते योगेश्वर जवळ आले व त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावले. अभयहस्त मस्तकी ठेवला. नंतर नामधारक जागा झाला. जसे दर्शन त्याला स्वप्नात झाले तसेच ध्यान करीत तो चालत असताना समोरून स्वप्नातीलच ते योगेश्वर आल्याचे पाहिले. नामधारकाने त्यांची स्तुती केली व माझा उद्धार करा असे विनवू लागला. तेव्हा ते मुनी म्हणाले, मी सिद्धमुनी नावाचा योगी आहे. भूलोकातील व स्वर्गलोकातील तीर्थे पाहत मी संचार करतो. नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. ब्रह्म हरिहराचा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती आहे. तेव्हा नामधारक म्हणाला, मीही त्याच यती गुरूंचे ध्यान करतो. गुरु हे त्रयमूर्ती स्वरूप, याला शास्त्राधार काय म्हणून नामधारकाने विचारल्यामुळे सिद्धमुनींनी ब्रह्मवैवर्त पुराणाचा आधार सांगितला. प्रलयानंतर कमलोत्पन्न ब्रह्मदेवाला तप केल्याने सृष्टीची रचना करता आली. त्याने वेद, ऋषी, पुराणे निर्माण केली. 4 युगांची रचना केली. त्यांचे गुणधर्मही निश्चित केले. गुरु शब्दाचे महत्त्व व अर्थ सांगितला. अंगिरस ऋषींच्या आश्रमातील पहिला मुनींचा पुत्र वेदधर्म होता. त्याचा शिष्य दीपक याने केलेली गुरुची सेवा, ती कथा सांगितली. शिष्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सिद्ध म्हणाले, जेव्हा सृष्टीचा प्रलय झाला तेव्हा अव्यक्त रूपातील आदिनारायण वटपत्रावर शयन करीत असता अधिक सृष्टीची रचना म्हणजे प्रपंचरूप सृष्टीची रचना करण्याची त्याला इच्छा झाली. जागृत झाल्यावर त्याच्या बुद्धीत चेतना निर्माण होऊन त्याने त्रैलोक्याची रचना करण्याची जागाच असे महान कमळ आपल्या नाभीतून निर्माण केले. त्यात ब्रह्मदेव निर्माण झाले. त्यांना 4 मुखे झाली. महाविष्णूच्या आज्ञेवरून ब्रह्माने दीर्घ रपानंतर श्री विष्णूचे दर्शन घेतले. सृष्टीची रचना करण्यासाठी विष्णूने त्याला 4 वेद दिले. श्री विष्णूच्या सांगण्याप्रमाणे सर्व प्रकारे सृष्टी ब्रह्माने निर्माण केली. स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक असे विविध जग निर्माण केले व व्यासांनी त्याचे पुराणात वर्णन केले. नारायणाने 18 विख्यात पुराणांचा विस्तार केला. ब्रह्माने कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग निर्माण केले. द्वापारयुगाचा कालावधी संपल्यावर कलियुगाला भूलोकी जा म्हणून ब्रह्माने सांगितले. ते कलियुग विचारशून्य होते. त्याचे पिशाच्यासारखे तोंड होते. ते क्रूर, विरक्तिशून्य. त्याने द्वेष, कलह बरोबर घेतले होते. उजव्या हाती जीव व डाव्या हाताने लिंग धरलेले, रडत होते, हसत होते. ब्रह्मदेवाने हसून विनोदाने विचारले की तू लिंग व जीभ हातात का धरलीस? तेव्हा कलियुग ब्रह्माला म्हणाले, मी सर्वांनाच जिंकणार. मी धर्माचा उच्छेद करणार.
माझ्या ठिकाणी आनंद नाही. झोप, भांडणे हेच माझे अन्न. पैसा पळविणार, परस्त्रीशी व्याभिचार करणारा हे माझे दोघे भाऊ. अन्यायाने पक्षपात करणारा, मत्सर, दंभ करणारे माझे मित्र आहेत. ढोंगी संन्यासी, दुसऱ्यांचा छळ करून पोट भरणारे ते माझे प्राण आहेत. पुण्यवान ते माझे शत्रू आहेत. तेव्हा ब्रह्म त्यास म्हणाले, जे ब्रह्मज्ञानी आहेत, पुण्य करतात, त्यांना तू सहाय्य करून राहा, परंतु ते लोक तर माझे वैरी आहेत, असे कलियुग म्हणाले. ब्रह्मदेव त्यास म्हणाले, तू कालात्म्याला बरोबर घेऊन जा. पुण्यवंतांच्या मनातही पाप करावे अशी बुद्धी निर्माण होईल. तेव्हा कलियुग म्हणाले, जे लोक शंकराचे, श्रीहरीचे नित्य ध्यान करतात, नित्य धर्मपारायण करतात, त्यांना माझी दया नाही, मला उपद्रव देतात. गंगातीरी राहणारे, काशीत जाऊन धर्म करणारे माझे वैरी आहेत. दान देणारे, तीर्थयात्रेला जाणारे, पुराण श्रवण करणारे आणि ज्यांच्या मनात शांती असते, जे नासिकाग्र दृष्टी ठेवून ध्यान जप करतात, त्यांना पाहताच माझे प्राण जाण्याची वेळ येते. मायापाशात जे अडकतात अशा लोकांवर माझे प्रेम असते. वेदशास्त्रे अपवित्र करतात, हरी व हर यांत वेगळेपणा मानतात, त्यांना दूषणे देतात, ते मला माझे आप्त वाटतात. जे इंद्रियांवर ताबा ठेवतात, हरी व हर यांना भसतात, त्यांना पाहून मला भीती वाटते. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुझा प्रभाव पुष्कळ पडेल. तू भूलोकी गेल्यावर लोक तुझ्याच इच्छेप्रमाणे वागतील. जो एखादा पुण्यवंत होईल त्याला तू मदत कर. तेव्हा कलीने विनंती केली की माझा स्वभाव वाईट व दुर्वर्तनी आहे, मी धर्माला कसे सहाय्य करू. नंतर ब्रह्मदेवाने कलीला कसे वागावे ते सांगितले. ते म्हणाले, काल व कलह हे दोघे तुला सहाय्यक होऊन लोकात वावरतील. ते निर्गुण, निराकार व अमूर्त आहेत, ते तुला मार्ग दाखवतील. जे लोक मलरहित निष्पाप असतील ते तुझे वैरी, व जे पापी मलिन असतील ते तुझे इष्टमित्र. जे पुण्यवान असतात ते कलिकाळाला जिंकतात, पण पुण्यवंत मनुष्य फारच विरळ असतो. असे लोकच तुला जिंकतील, बाकी बहुतेक तुला वश होतील. जे लोक तुझा क्रूरपणा सहन करतील त्यांचेच ईश्वराशी ऐक्य होईल. कलीच्या एका प्रश्नाला ब्रह्मदेवाने जे उत्तर दिले तेच सिद्धमुनी नामधारकास सांगताना म्हणाले, जे लोक अंतःकरणात शुद्ध मती ठेवून धैर्याने वर्तन करतात, त्या निर्लोभी लोकांस कधीच पाप लागत नाही. जे लोक हरी व हर यांची भक्ती करतात, काशीला निवास करतात, निरंतर गुरूची सेवा करतात, हे कलियुगा तुझे दोष त्यांना लागत नाही. माता पिता ब्राह्मण, गायत्री, कपिला गाय यांची सेवा करणाऱ्यास, जे वैष्णव किंवा शैव आहेत, जे तुळशीची सेवा करतात, त्यांना तुझे दोष लागत नाही, म्हणून त्यांना त्रास देऊ नये, अशी माझी तुला आज्ञा आहे. जे गुरुची सेवक आहेत, पुराण श्रवण करतात, जे सर्व साधने करून धर्माचे आचरण करतात, जे सत्कर्मे करतात, जे शास्त्रात पारंगत, वंशपरंपरेने गुरूंची सेवा करतात, जे धर्माचे आचरण करतात, त्यांना तू त्रास देऊ नकोस. कलियुगाने विचारल्यावरून ब्रह्मदेवाने गुरु शब्दाचा अर्थ सविस्तर या दुसऱ्या अध्यायात सांगितला आहे. गकार म्हणजे सिद्ध होय, रकार म्हणजे पापाचे दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूचे अव्यक्त स्वरूप, गणेश म्हणजे गकार, रकार म्हणजे अग्नी. या दोघांना विष्णूने म्हणजे उकाराने युक्त केले, म्हणजे ग अधिक उ व र अधिक उ गुरु असा मंत्र तयार होतो. तो 2 वर्णयुक्त म्हणजे 2 अक्षरांचा असतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ पूर्ण करणारा होतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेव परम तत्वम तस्मात् गुरुमुपाश्चयेत. म्हणजे गुरु हाच ब्रह्मदेव, विष्णू, महेश्वर आहे. तसेच तिघांच्या पलीकडील जे परब्रह्म तत्व आहे ते पण तोच आहे. पुढे कलीने ब्रह्मदेवांना प्रश्न केला की गुरु हा सर्व देवांना तुल्य केव्हा झाला. ब्रह्मदेव म्हणाले, गुरुशिवाय भवसागर पार करून जाता येत नाही. गुरुं विना न श्रवणं भवेत कस्यापि कस्यचित, विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतोद्भवेत. म्हणजे गुरुशिवाय सर्वांना शास्त्राचे श्रवणच शक्य नाही. ऐकल्याशिवाय, कर्ण असल्याशिवाय खरे शास्त्र आकलन कसे होणार. शास्त्रे ऐकलीस तर संसारातून तरुण जाशील. त्यासाठी गुरु हाच प्रकाश देणारा दिवा जाणावा. गुरुची सेवा केली असता सर्व सिद्धी, सर्व रुद्धी प्राप्त होतात. याबाबत पुरातन काळी घडलेली एक गोष्ट सांगताना ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी गोदावरी तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पैल मुनींचा पुत्र वेदधर्म विप्र होता.
त्याचा दीपक नावाचा एक शिष्य होता. शास्त्रे पुराणे यांचा अभ्यास करता करता तो गुरुसेवा करण्यात प्रवीण झाला होता. एक दिवस वेदधर्म गुरुने सर्व शिष्यांना बोलावून सांगितले की जर माझ्यावर प्रीती असेल तर सांगतो ते श्रवण करावे. तेव्हा शिष्य म्हणाले, तुम्ही जे सांगाल ते आम्ही स्वीकारू. जो गुरुवचनाचे पालन करत नाही तो घोर अशा रौरव नरकात पडतो. अविद्या मायेच्या सागरात तो बुडून जातो. त्याला गती कुठली? तो सतत नरकातच विचत असतो. गुरुच तारक आहे हे वेद व पुराणे बोलत आहेत. वेदधर्म गुरुने नंतर दीपक शिष्यास बोलावून सर्वांना उद्देशून म्हटले, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेलेले आहे, परंतु काही उरले आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नाही. स्वतःचे कर्म स्वतःच भोगल्याशिवाय त्याचे निरसन होणार नाही. म्हणून मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पाप शीघ्र नाहीसे होईल असे शास्त्रात सांगितले आहे. तेव्हा त्याठाई मला सांभाळण्यास कोण तयार आहे? पापाचे क्षालन लवकरच करावे, नाहीतर विषाप्रमाणे ते पसरत जाते. गुरूंचे म्हणणे ऐकून त्यांची सेवा करण्यास दीपक शिष्य तयार झाला. तेव्हा गुरु वेदधर्म यास म्हणाले, त्या पापामुळे मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईन. मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. तेव्हा दीपक शिष्य म्हणाला, मी स्वतः कुष्ठरोगी येईन, आंधळा पांगळा होईन, मला आज्ञा करा. तेव्हा वेदधर्म त्याला म्हणाले, आपले पाप आपल्यालाच भोगावे लागते, पण ज्यांना पीडा होत असते त्यांचा सांभाळ करणाऱ्यांनाच रोग्यापेक्षा जास्त कष्ट होतात. एवढे सांगून ब्रह्मदेव कलियुगास म्हणाले, त्या दीपक शिष्याने गुरुला कुष्ठ होताच काशीला नेले. काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमलाश्वतर तीर्थाजवळ गुरु शिष्य राहिले. नंतर वेदधर्माच्या सर्वांगी कुष्ठ आले, दृष्टीही गेली, फार दुःख होत होते. अशा त्या दीपकाच्या गुरुला सर्व देह व्यापून कुष्ठ फुटले. जखमातून पू, कृमी व रक्त पडे. फार वेदना होऊ लागल्या. त्यातच फेफरे आले. ज्यांना रोगाची पीडा होत असते ते लोक जरी साधू असले तरी क्रूर तापट होतात. कधी पक्वान्न नाही आणले म्हणून रागवायचे, कधी प्रेमाने बोलायचे, तर कधी अरे पाप्या, अरे क्रूरा, किती त्रास देतोस असेही म्हणायचे. कधी म्हणायचे, माझ्या व्याधीमुळे ईश्वरास त्रास देऊ नकोस. अशा प्रकारे हालअपेष्टा सहन करून दीपक शिष्य आपल्या गुरूंची सेवा अविरत करीत असता शंकर त्यास प्रसन्न झाला व वर माग असे म्हणले. प्रथम गुरूंना जाऊन विचारून आल्यावर शंकराला दीपक म्हणाला, मला वर नको, गुरूंची आज्ञा नाही. तेव्हा शंकराला आश्चर्य वाटले. त्याने ही हकीकत विष्णूला सांगितल्यावर स्वतः नारायण दीपकाला प्रसन्न झाले असता वर माग म्हणाले. तेव्हा दीपक म्हणाला, हे भगवंता, काय पाहून, कोणते कार्य, कोणती भक्ती पाहून तू आम्हाला वर देत आहेस? कोटी कोटी वर्षे अरण्यात राहून तप करतात त्यांच्याशी तू उदासीन राहतोस, त्यांना वर देत नाहीस. मी तर तुझी भक्तीही करीत नाही, उगाच बळेच येऊन मला कसा काय वर देतोस? तेव्हा श्री विष्णू म्हणाले, तू गुरुभक्ती केलीस ती मला पावली, म्हणून तू हवे ते माग. त्यावर दीपक म्हणाला, वेदशास्त्रे मीमांसा सर्व काही मला माझे गुरुच देणारे आहेत. त्रयी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आम्हाला गुरूंमुळेच वश होतात. गुरु हाच आमचा देव आहे. जोवर तुम्ही देता तोच वर गुरुही मला देतील, तर तुमच्या वराचे कौतुक ते काय? तेव्हा श्री विष्णू संतुष्ट होऊन म्हणाले, आहा, धन्य धन्य, तूच माझा प्राण, सर्व शिष्यांचा चुडामणी, तू काहीतरी माग, मी देतो. दीपक त्यास म्हणाला, माझ्या मनात अधिक गुरुभक्तीच निर्माण होईल असे कर. मी निजस्वरूपात गुरुला ओळखीन असे ज्ञान द्यावे. तेव्हा श्री विष्णू त्यास म्हणाले, गुरु हाच त्रैमूर्ती आहे. गुरुची स्तुती ती आमचीच स्तुती आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला वर दिला आहे. तू निजरूपात गुरुला ओळखशील, तुझ्या मनात अधिक गुरुभक्ती निर्माण होईल. शिष्याकडून पूर्ण हकीकत ऐकून घेऊन वेदधर्म गुरु अत्यंत प्रसन्न झाले. ती कथा ऐकताच गुरूंची कांती दिव्य झाली. त्यांनी दीपकास वर दिला. ते म्हणाले, तू दीर्घायुषी होऊन काशीपुरात निवास करशील. तुला वाचासिद्धी प्राप्त होईल. कुबेराचे नवनिधी महापद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, खर्ज या तुझ्या दारी सदा उपलब्ध होतील. तुझे स्मरण जे करतील त्यांचे कष्ट दूर होतील. तुझी आठवण काढताच ते श्रीमंत होऊन सुखाने राहतील. शिष्याची कसोटी पाहण्यासाठीच गुरु लीलेने कुष्ठी होऊन भोगत आहे असे दाखवित होते. खरे म्हणजे वेदधर्म लोकांवर उपकार करण्यासाठीच काशीस गेले होते.
याप्रमाणे कलीला ब्रह्मदेवाने दीपक शिष्याची कथा सांगितली. ब्रह्मवैवर्त पुराणात सुताने शौनकास सांगितली ती कथा सिद्धमुनींनी नामधारकास सांगितली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अल्पबोध. या दुसऱ्या अध्यायात खऱ्या गुरुभक्तीचा महिमा वर्णन केला आहे. गुरु ही व्यक्ती नसून तत्व आहे. त्या सरस्वती गंगाधरा श्री गुरुदर्शनच हवे होते. असा तो श्री गुरूंचे नामधारण केलेला नामधारक गुरूंच्या शोधात वाटचाल करता करता थकून वृक्षाखाली विश्रांती घेत असता त्याला झोप लागते व स्वप्नात श्री गुरुदर्शन होते. नंतर वाटेत चालताना स्वप्नातीलच ती मूर्ती प्रत्यक्ष भेटते. आपले नाव व निवासस्थान अशी पूर्ण माहिती नामधारकास दिली. इतका कृपावंत गुरु असतो तरी हे दत्तभक्ता गुरुचरित्र वाचणे हे चांगलेच आहे, परंतु त्यातील बोध लक्षात घेऊन आचरणात आणण्याचा प्रयत्न तरी करावा. त्या नामधारकाच्या अंतःकरणात किती तळमळ होती. तसे प्रेम गुरुवर केले पाहिजे. कसाही प्रयत्न करून अखंड श्रद्धा ठेवून गुरुभक्ती केली पाहिजे. ते सिद्धमुनी असोत वा रूप पालटून आलेले स्वतः नृसिंह सरस्वती असोत, आपल्या भक्तासाठी धावून आलेच ना. गुरु हे त्रैमूर्ती स्वरूपच आहेत. यास नामधारकाने शास्त्राधार विचारला असता ब्रह्मवैवर्त पुराणाचा आधार सांगितला. वेदपुराणे, सृष्टीची उत्पत्ती वगैरे विषय सविस्तर कथिले आहेत. परंतु हे दत्तभक्ता, आपण कलियुगात नांदत आहोत. ब्रह्माने 4ही युगांची माहिती सांगितली आहे. तरीही आपण त्यातील कलियुगाचा स्वभाव लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण ठेवल्यास आपले जीवन सुखकरच होईल. कलियुग विचारशून्य असते. त्याचे तोंड पिशाच्यासारखे दिसते. ते क्रूर व विरक्तीशून्य असते. द्वेष व कलह त्याच्या बरोबर असतात. ते युग डाव्या हातात आपले लिंग व उजव्या हातात जीभ धरलेले असते. जे लोक कामवासना व जीव आपल्या ताब्यात ठेवतात त्यांच्याजवळ कलीची हार होत असते. यावरून आपण कसे वागले पाहिजे ते माणसाला कळतेच ना. कलियुग म्हणतो मी धर्माचा उच्छेद करीन. पुढे कली असेही म्हणतो की झोप व भांडणे हे माझे प्राण आहेत. म्हणजे भक्ताला अधिक झोप चांगली नाही. भलत्याच वेळी झोप काढणे म्हणजे हा कलीचा आवडता गुण आहे, देवाचा नाही. इतरांची भांडणे लावून देणे किंवा भांडण उकरून काढणे हा गुण चांगला नव्हे. पैसा पळविणारा माणूस नसावा. व्याभिचार करणारा असतो तो कलीला आपल्या भावाप्रमाणे आहे. हे माणसा मत्सर दंभ करू नये. ढोंगी संन्यासी असतात ते कलीला प्रिय असतात. पुण्यवान कलीचे शत्रू असतात. जे लोक ज्ञानी असून पुण्य करतात त्यांना तू सहाय्य कर. म्हणून माणसा आयुष्यात पुण्य कर. या कलियुगात कलीचा प्रभाव अधिक आहे. गुरुसेवा ही देवाच्या भक्तीहूनही श्रेष्ठ आहे. गुरु हाच ब्रह्म, विष्णू व महेश हे 3 देव म्हणजेच उत्पत्ती, स्थिती व लय. या 3 कला म्हणजे उस्थिल आणि उस्थिला पलीकडे असणारा तो उस्थिलाधिपती म्हणजेच परब्रह्म तत्व होय. हे परब्रह्म तत्व म्हणजेच गुरु होय. गुरु हे दैवत परमश्रेष्ठ आहे. या अध्यायात दीपकाची गुरुसेवा किती थोर आहे. म्हणून आजच्या कलियुगातील गुरुभक्ताने निदान दीपकासारखी शक्यच नाही पण आत्मीयतेने गुरुसेवा करावी. फलाची अपेक्षा न धरता गुरु आज्ञेनुसार राहणे हे कर्माचे पुण्याचे आहे. कुठलीच भक्ती केली नाही तरी चालेल, पण अद्वैत भाव ठेवून श्रद्धा निष्ठा ठेवून राहिल्यास भक्त गुरुच्या कृपेला पात्र ठरतो. गुरु केव्हाच शिष्याचा अपमान करीत नाही. जर गुरुजवळच्या भक्ताला एखाद्या गोष्टीचा अपमान वाटून तो गुरुपासून दूर झाला तर त्याला अधोगतीच मिळते. अशा घटना म्हणजे भक्ताची परीक्षा पाहण्यासारखेच आहे. अशा भक्ताने या अध्यायाचा अभ्यास लक्षपूर्वक करावा. ओम दत्त नारायण. ओम दत्त.